बघता बघता 2024 वर्ष संपलं. हे वर्ष कधी आले कधी गेले कळलेच नाही. सुखाच्या दुःखाच्या आनंदाच्या विरहाच्या अशा अनेक गोष्टींची आठवणी देऊन वर्ष मात्र निघून गेले. नवीन वर्षाची सुरुवात चांगली व्हावी म्हणून आपण वर्षाच्या सुरुवातीला अनेक वेगवेगळे संकल्प करतो, परंतु काही काळानंतरच आपल्याला त्या संकल्पांचा विसर पडायला लागतो. मग आपले ते संकल्प का पूर्ण झाले नाही यासाठी आपण स्वतःच कारणे शोधायला सुरुवात करतो. भरपूर कामं असल्यामुळे एक्झरसाईज करायला वेळ मिळत नाही, त्यामुळे व्यायामाचा संकल्प तर गेलाच. आज माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे किंवा मित्राचं लग्न आहे, त्यावेळी आज डाएट करणं मला पॉसिबल नाही. असे छोटे छोटे कारणे आपण शोधतो आणि हळूहळू त्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विसर पडायला लागतो आणि नवीन वर्षात आपण जे संकल्प घेतो ते पूर्ण होत नाहीत. हे झाली अगदी किरकोळ कारणं, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आधीच्या काळात ज्या वाईट गोष्टी आपल्यासोबत घडलेल्या आहेत त्याचा विचार करण्यात आपण आपल्या आयुष्यातले कितीतरी दिवस महिने वर्ष घालवतो. स्वतःलाच आपण असे अनेक प्रश्न विचारतो, का मी नेहमी माझ्यासोबतच का असं होतं. सपोज एखाद्या गोष्टीसाठी आपण भरपूर मेहनत घेतो आणि जेव्हा आपल्या मेहनतीचं कुठल्याही प्रकारचं सार्थक होत नाही तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटतो. मग त्यानंतर आपण मेहनत करणं सोडून देतो आणि मागच्या गोष्टी आहेत त्यांचा विचार करत बसतो. कोणताही संकल्प पूर्ण न झाल्यामुळे किंवा वाईट काळात ज्या गोष्टी आपल्यासोबत घडलेल्या आहेत वारंवार त्याचा विचार करून आपण आपला सेल्फ कॉन्फिडन्स कमी करतो, स्वतःला कमी लेखायला लागतो. आज जगात डिप्रेशनचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे आणि या डिप्रेशनची सुरुवात अगदी अशाच छोट्या छोट्या कारणांपासून होते. बऱ्याचदा असं होतं की आपण ज्या सहवासात राहतो त्याचा आपल्या जीवनशैलीवर फार मोठा परिणाम होतो. आपल्या आजूबाजूला अशा काही व्यक्ती असतात की त्या नेहमी आपल्याला सतत चुकीची वागणूक देतात, आपल्याला वारंवार टोमणे मारतात, आपल्याविषयी वाईट भावना ठेवतात आणि ते आपल्याला त्यांच्या विचारातून जाणवते सुद्धा. आपल्या आजूबाजूच्या बऱ्याचशा व्यक्तींना दुसऱ्याला घालून पाडून बोलायची सवय असते आणि या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला निराशा येते. त्यामुळे मग आतापर्यंत जे आपल्यासोबत झालं ते या नवीन वर्षात व्हायला नको. असं जर तुम्हाला वाटत असेल तर आधी स्वतःवर प्रेम करायला शिका. दुसरे आपल्याला कशी वागणूक देतात यापेक्षा आपण स्वतःला स्वतःच्या नजरेकडे कसं पाहतो, आपल्याला स्वतःविषयी किती आदर आहे, किती सन्मान आहे आणि आपण स्वतःवर किती प्रेम करतो हे आधी लक्षात घ्या. प्रत्येक वेळी मीच का, माझ्यासोबतच का असं होते हे सगळे प्रश्न मागे टाकून आता आपल्याला नवीन काय करायचं यावर फोकस करा. आणखी एक गोष्ट मला इथे नमूद करायला आवडेल. आपल्या आजूबाजूला अनेक स्त्रिया असतात, मुली असतात, त्यांच्यावर प्रचंड फॅमिली प्रेशर असते किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी ज्या मुली वावरतात त्यांच्यावर सुद्धा आपल्या मोठ्या व्यक्तीकडून कामाचं प्रेशर असते. त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की आपल्याला कामाची गरज आहे, ठीक आहे थोडंफार काम जास्त आहे तर काय मी करेन, किंवा आपल्याकडून चूक झाली आणि त्याची शिक्षा आता आपल्याला भोगावीच लागेल असं मनात गृहीत धरून मुली सगळ्याच गोष्टी सहन करतात. पण लक्षात घ्या, या जगात अशी कुठलीही स्त्री किंवा पुरुष नाही जे की परिपूर्ण असेल. त्यामुळे चुका ह्या माणसाकडूनच होतात आणि त्या माणसांनाच दुरुस्त कराव्या लागतात. त्यामुळे मग जी आपली सहन करण्याची मानसिकता आहे की काहीही झालं तरी माझी चूक आहे आणि मी सहन करणार, यामुळे आपल्यावर होणाऱ्या अन्यायावर आपणच स्वतः जबाबदार असतो. जर एखादी गोष्ट आपल्याला पटत नसेल किंवा आवडत नसेल तर आपल्याला त्या गोष्टीसाठी समोरच्याला नाही म्हणता आलेच पाहिजे. जेव्हा एखादा व्यक्ती लिमिट क्रॉस करतो आणि तेव्हा आपण त्याचं ऐकत राहतो तेव्हा त्यालाही असं वाटते की हिला काय, काही बोललं तरी काही फरक पडणार नाही, त्यामुळे मग जसं चालते तसं चालू द्या. तर या सगळ्या गोष्टीला आपण जबाबदार असतो. त्यामुळे असं न करता त्याला आपण जर कुठली गोष्ट आपल्या मताविरुद्ध होत असेल तर त्यावर आपलं मत मांडण्याचा आपल्याला नक्कीच अधिकार आहे. अलीकडच्या काळात लोकांच्या अपेक्षा ह्या दुसऱ्यांपासून खूप वाढलेल्या आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांना असं वाटते की नेहमी दुसऱ्यांनी माझा आदर करावा, त्यांनी मला नेहमी चांगलं चांगलं म्हणावं की ही खूप चांगली आहे, हा खूप चांगला आहे. त्यासाठी मग तो चुकीचाही वागत असेल तर त्याला साथ देणे किंवा तो आपल्यावर अन्यायसुद्धा करत असेल तर त्याला काहीही न बोलता त्याचं जे काही आहे ते आपण सहन करणे. यामुळे तो व्यक्ती ऑफकोर्स आपल्याला चांगलं म्हणेल अशी आपण भावना ठेवतो आणि हे सगळं सहन करतो. पण विचार करा, लोक आपल्याला का चांगलं म्हणतील आणि आपण चांगलं म्हणायला काही देव आहे का? लक्षात घ्या, जोपर्यंत आपण आपला स्वतःचा आत्मविश्वास वाढवत नाही किंवा आपण आपल्या स्वतःला चांगलं ट्रीट करत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या आजूबाजूचे लोक चांगली वागणूक देतील याची अपेक्षा करू नये. आपण आपलं आयुष्य हे आपल्या टर्म्स अँड कंडिशनवरच जगावं. आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे, त्यासाठी आपल्याला किती मेहनत घ्यायची आहे, या सगळ्या गोष्टीवर जर आपण लक्ष केंद्रित केलं तर नक्कीच ते वर्ष आपलं अगदी सुखाने आणि आनंदाने जाईल. या नवीन वर्षात चांगले संकल्प करा आणि ते पाळण्याचा प्रयत्न करा. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करा. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम असतात आणि आपण त्याला कसं फेस करतो यावर सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. परिवर्तन होणे हा निसर्गाचा नियम आहे, त्यामुळे काळानुसार आपल्यामध्येही परिवर्तन व्हायलाच पाहिजे.
आजच्या व्हिडिओमधून जर माझे विचार कोणाला आवडले नसतील तर त्याबद्दल मी तुमची माफी मागते, पण हे माझे वैयक्तिक विचार आहेत जे मला तुमच्यासोबत शेअर करावेसे वाटले. मग माझ्या आजूबाजूचे लोक मला काय म्हणतील याचा विचार मी कधीही करणारी नाही. पण याचा अर्थ असा नाही की मी लोकांचा विचार करत नाही, तर मला लोकांचा, माझ्या घरात असणाऱ्या वडीलधाऱ्या व्यक्तींचा मला आदर नाही. जे माझे हितचिंतक आहे, जे माझ्या घरातील वडीलधारी व्यक्ती आहेत, त्यांच्याविषयी मला प्रचंड आदर आहे. आणखी एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटेल की जेव्हा आपण अपेक्षा करतो की समोरच्याने आपली मतं स्वीकारली पाहिजे, तेवढंच मोठं मन आपलं देखील असलं पाहिजे की समोरच्याची मतं देखील आपल्याला तेवढ्याच मोठ्या मनाने स्वीकारता आली पाहिजे. तेवढी फ्लेक्झिबिलिटी आपल्यामध्ये असायलाच पाहिजे. मी तर म्हणेल, नवीन वर्ष हे एखाद्या रिसेट बटन सारखंच काम करते. नवीन वर्षात आपण अनेक चांगल्या कामाचे नवीन संकल्प घेतो आणि सुरुवात करतो. सरत्या वर्षाला निरोप देत नवीन आशा, नवीन स्वप्न, नवीन उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाचं स्वागत करू. आपले सर्व स्वप्न, आकांक्षा पूर्ण व्हावे एवढ्याच माझ्याकडून तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आणखी एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.